लातूर शहर आणि जिल्ह्यात आज देखील उन्हाचा पारा वाढलेला असून लातूरचे तापमान थेट 41 अंशावर पोहोचले। त्यामुळे उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे नागरिकांचा कल अधिक प्रमाणात वाढला असून मठ्ठा, लिंबू सरबत, लस्सी, टरबूज यासारखे शीतपेय पिण्यासाठी दुपारच्या वेळी गर्दी पाहायला मिळते। तर उन्हाचा वाढता पारा लक्षात घेता उन्हापासून होणाऱ्या दुष्परिणामापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फत करण्यात आले। जिल्हाभर वाढत्या उन्हामुळे एरवी गजबजलेले रस्ते आता निर्मनुष्य झाल्याचे चित्र पाहायला मिळते। दुपारच्या वेळी रहदारी मात्र अत्यंत कमी झाली आहे। लातूरच्या उड्डाणपुलावरून आढावा घेतले आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। लातूर जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। आज जर पाहायला गेलं तर आज 41 अंश सेल्सिअस इतका तापमानाचा पारा लातूर शहर आणि लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतोय। आपण पाहू शकतो, मी सध्या उभा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या उड्डाणपुलावरती आणि उड्डाणपुलावरती जर ह्या ठिकाणी पाहायला गेलं तर अशा पद्धतीने दुपारच्या वेळी जो वाहनांचा जो शुकशुकाट आहे तो पाहायला मिळतो। या ठिकाणी दुपारच्या वेळी रस्ते जे आहेत ते रिकामे होताना दिसत आहेत आणि हा उन्हाचा पारा वाढल्यामुळे हा सगळा परिणाम आहे। त्याचसोबतच उड्डाणपुलाच्या खालच्या बाजूला जर अंबाजोगाई रोड पाहायला गेले तर अंबाजोगाई रोडवरची वर्दळ देखील या ठिकाणी कमी झालेली आहे। त्यासोबतच बार्शी रोडवरची वर्दळ देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी झालेली या ठिकाणी पाहायला मिळते। जिल्ह्यामध्ये जर उन्हाचा पारा पाहायला गेला तर जिल्ह्यात 41 अंश सेल्सिअस तापमान इतकं जरी असलं तरी लातूर जिल्ह्याच्या औराद शहाजनीमध्ये मात्र हेच तापमान जवळपास 42 अंशाच्या वर गेलेलं आहे। आणि एकूणच परिस्थिती पाहायला गेली तर लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत उष्माघातामुळे 2 मृत्यू देखील या ठिकाणी झालेले आहेत। आणि एकंदरीत परिस्थिती जर आत्ता पाहायला गेली तर या वाढत्या तापमानामुळे लोक जे आहेत ते घराबाहेर पडणं शक्यतो टाळतायत। आणि यासोबतच जर पाहायला गेलं तर लोकांनी शक्यतो उन्हामध्ये फिरू नये किंवा उन्हामध्ये जास्त मेहनतीची कामं करू नये अशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। सूर्य आग ओकतोय आणि एकीकडे पाहायला गेलं तर जमिनीवरती जमीन जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तापलेली या ठिकाणी पाहायला मिळते। अगदी रात्रीपर्यंत या जमिनीवरची वाफा ज्या आहेत त्या झळा आपल्या पायांना, आपल्या शरीराला जाणवत आहेत। आणि एकंदरीत प्रशासन आवाहन करते की शक्यतोवर उष्माघातापासून आपला बचाव करा, उष्माघात टाळा किंवा उन्हामुळे होणारे वेगवेगळे आजार किंवा परिणाम जो आहे, सनस्ट्रोक जो आहे ते टाळण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा। प्रशासन एकीकडे सर्वांना आवाहन करून सांगते, त्यासोबतच आम्ही देखील एकूण परिवाराच्याकडनं आवाहन करतो की शक्यतोवर उन्हापासून सर्वांनी वाचावं, उन्हापासून सुरक्षित राहावं आणि आपल्या परिवाराला देखील उन्हापासून वाचवावं असं आवाहन एकमत परिवाराच्या वतीनं आम्ही करतोय। कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। Thanks for watching Ekmat Digital.